मिरज शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून सातत्याने ठोस कारवाया केल्या जात आहेत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कारवाई राबवण्यात येते। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मिरज शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हे विभागीय रात्रगस्ती दरम्यान महात्मा गांधी चौक येथे नाकाबंदी करत असताना एक टोयोटा इनोव्हा वाहन संशयास्पदरित्या येऊन थांबल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर व त्यांच्या पथकाने सदर वाहनाची तसेच वाहनातील दोनही सामानची तपासणी केली। वाहनामध्ये एक देशी बनावटीचं गावठी पिस्टल, 2 जिवंत कारतूस मिळवून आली। यानंतर दोनही सामान ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 533/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 325-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे। मी किरण वसंतराव चौगले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 16 आणि 17/12/2025 ची नाईट होती। त्या दरम्यान API गादेकर रात्री माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री घुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले SDPO श्री प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री 2 वाजता आयोजित करण्यात आली होती। त्या दरम्यान एक संशयित वाहन API गादेकर व तसे DB टीमला संशयितरित्या उभे असताना सापडले। त्यामध्ये रेकॉर्डवरचे 2 आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली। त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, 2 राऊंड असे मिळालेले आहेत। ही कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी, 2 पिस्टल आणि 2 राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 325 शस्त्र अधिनियम व BNS 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे। रिव्हॉल्वर यापूर्वी पण म्हणजे संघटित यापूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत, त्याच्याबाबत काय तपास चालू आहे? या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे। वेपन हवेत एक फायर केला होता, त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते। त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे। आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील 2014 साली 302 IPC खाली गुन्हा दाखल होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।